आमची एक खूप मोठी फॅन आहे जिचं नाव आहे श्रिया आणि आम्ही तिला आता भेटायला निघालोय जे तिला माहिती नाहीये तिच्यासाठी असणार आहे सरप्राईज. तर चला आमच्या बरोबर. सन मराठीचे खरं तर आभार की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली की आम्ही आमच्या चाहत्यांना भेटू शकतो. तुम्हाला कसं वाटतं असे फॅन आपले महाराष्ट्रात आहेत? खूपच छान वाटतंय कारण पहिलीच मालिका आहे आमच्या दोघांची आणि आता लीप घेतले मालिकेने आणि कॉन्स्टेबल मंजूवर पण खूप लोकांनी प्रेम केलंय. मला ही एक्साइटमेंट आहे की श्रिया आपल्याला बघून कशी रिॲक्ट करणार आहे कारण तिच्या ध्यानीमानी पण नाही आहे की सत्या मंजू तिच्या समोर येणार आहेत. ती कुठेही असली तरी ती 8 वाजता म्हणते की एकतर मला घरी सोडा किंवा मग जिथे असेल तिथं म्हणते की सन मराठी लावा आम्हाला इन्स्पेक्टर मंजू बघायचं. आम्ही पोचलोय आता श्रियाच्या घराच्या खाली. चला आपण तिच्या घरी जाऊया आणि तिची रिॲक्शन बघू. कशी आहेस? हॅलो, कशी आहेस तू? कसं वाटतंय आम्ही तुला भेटायला आलो? तू बघते आमची सिरियल? कोण आवडतं तुला, मंजू की सत्य? हो ना. काम करशील तू आमच्या बरोबर? तू कोणता रोल करणार? काय आवडतं तुला? तुला मंजू सारखी पोलीसच बनायचं आहे. तर सकाळपासून जी एक्साइटमेंट होती मला आणि सत्याला की श्रियाला भेटायचं आहे. फायनली आम्ही तिला भेटायला आलो तिच्या घरी कारण आम्हाला बघायचं होतं की कोण आहे अशी श्रिया जी इतकी आमची मोठी फॅन आहे. मला तर खूपच छान वाटलं. म्हणजे मी पण श्रेया एवढाच एक्सायटेड होतो. आम्ही पहिल्यांदाच असं काहीतरी उपक्रम करतो म्हणजे आमच्या फॅनला जाऊन भेटतोय स्वतःहून. ती खरंच खूप गोड आहे, खूप जेन्युइनली आमची मालिका रोज बघते, सगळ्या पात्रांवर प्रेम करते. 1-2 पात्र म्हणजे मम्मीचं आणि तात्यासाहेबांचं जे निगेटिव्ह पात्र आहेत त्यांना वगळता त्यांना ती धडा शिकवणार आहे असं तिचं म्हणणं आहे. मंजूवर तिचं खूप जास्त प्रेम आहे जे अख्ख्या महाराष्ट्राचं आहे. माझ्यावर पण थोडंफार आहे. म्हणजे अटक झाल्यावर वाईट वाटलं तुला सत्याला अटक केली आणि तुम्ही सगळे प्रेक्षक आमच्यावर एवढं प्रेम करता. खरंच खूप ओव्हरवेल्मिंग फील होतं. प्रवास नवा वेळ तीच. इन्स्पेक्टर मंजू रोज रात्री 8 वाजता आपल्या सन मराठीवर.